हॅलो एव्हरीवन. तर माझ्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आजचा व्लॉग जो आहे तो खूप स्पेशल आहे, जसा नेहमी असतो. आज मी एक सरप्राईज दिला अमितला आणि त्याला माहिती नव्हतं की मी त्याच्यासाठी एक व्हॉट्सअपवर मेसेज केला आहे आणि तो माझा व्हॉट्सअप मेसेज होता की मी पिक्चरची बुकिंग केली आहे. आणि तो पिक्चर तुम्ही गेस कराल, त्याच्यामध्ये आज खूप खूप सारे स्टार्स बघायला भेटणार आहेत. आणि मी त्याला गपचूप घेऊन गेली आणि सरप्राईज दिला आणि सांगितलं की आपल्याला शिवाजी महाराजांचा पिक्चर बघायचा आहे, म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. आणि तुम्ही बघाल ना, इथे मूवीची तिकीट जेवढी स्वस्त होती ना, तेवढं याचं खाणं महाग होतं. कारण की तिकीट्स आपली जी रिक्लायनर होती ती मला फक्त 199मध्ये भेटली आणि ह्याचं खाणं मला फार महाग पडलं, म्हणजे 1000 रुपीजमध्ये सगळं खाल्लं. पण तुम्ही गाईज, मी विचार नव्हता केला, ह्याच्यापेक्षा पण पिक्चर खूप 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 पटीने छान होता. जे डायरेक्शन, ॲक्शन, कास्टिंग सर्व काही एवढं छान होतं ना. आणि त्या मूवीमध्ये मी एवढी फीलमध्ये होती, कारण की मला हा पिक्चर किती दिवसापासून बघायचा होता. आणि तशी बघितलं तर गर्दी पण भरपूर होती. आणि जे पण ह्याच्यात कॅरेक्टर्स होते ना, ह्यांनी खरंच एकदम मनापासून एकदम छानपैकी म्हणजे त्याने त्यांचा रोल निभवला आहे. आणि भाग्यश्री या पिक्चरमध्ये आहे आणि तुमचे इथे संजय दत्त, सलमान खान आणि इवन विद्या बालनची पण ॲक्टिंग खूप छान आहे. आणि रितेश देशमुख तर बाबा, म्हणजे आपल्या मराठी लोकांचं नावच रोशन करतात. आणि मला खूप आवडला हा पिक्चर, कारण की आय थिंक त्यांच्या मुलांनी पण ह्याच्यामध्ये भरपूर काही ॲक्टिंग केली आणि ती ॲक्टिंग पण मला फार आवडली. आणि असं बऱ्याच टायमानंतर असं वाटलं की आपल्या मराठी लोकांसाठी एवढा चांगला चित्रपट काढलेला आहे राजा शिवाजी म्हणून. तर मी हेच म्हणेन की तुम्ही हा पिक्चर नक्की बघा, कारण की प्रत्येक मराठी माणूस असतो, मराठी असो का म्हणजे कोण पण असो, हा पिक्चर बघणं खूप गरजेचं आहे. कारण की आपण ज्या मातीत जन्माला आलो, ज्या राजांनी आपल्यासाठी एवढं काही केलं, त्यांच्यासाठी हा पिक्चर तर आपण नक्की बघितला पाहिजे. जर आपल्या मराठी माणसांसाठी हा पिक्चर काढलेला आहे, सगळ्यांसाठी हा पिक्चर काढला आहे, तर आपण पण हा पिक्चर नक्की बघावा. कारण की तुम्ही ना 2-3 तास असे आहेत ना की तुमचे डोळे ना अगदी त्याच्या सिनेमामध्ये एकदम म्हणजे आकर्षित होतील. तुम्हाला असं वाटणार नाही 1% पण की हा पिक्चर बोरिंग वगैरे काय आहे. हा पिक्चर खूप छान आहे. शिवाय ह्याची जर म्युझिक तुम्ही बघाल तर म्युझिक पण खूप छान आहे. डिरेक्शन तर एक नंबर आहे आणि कास्ट तर काही विचारू नका. तर तुम्ही पण बघा, कारण मी बघितलं आहे. आणि सी यू अंटिल नेक्स्ट टाईम. आणि सरप्राईज एंट्री तर तुम्हाला माहिती आहे, आपले सलमान भाई आई त्यांनी एवढी छान एंट्री केली ना गाईज, की मला माहिती पण नव्हतं की हे या पिक्चरमध्ये आहेत. पण त्यांना बघून मी एवढी शॉक झाली ना. आणि एंडिंग असं वाटत होतं लवकर एंड झालाच नाही पाहिजे. त्यांचे अंगरक्षक दाखवले होते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे. आणि ते एवढं छान त्यांनी म्हणजे कॅरेक्टरमध्ये एकदम केवढं छान केलं की पब्लिक सगळी वेडी झाली की किती छान म्हणजे. आणि मी तर म्हणेन की तुम्ही खरंच हा पिक्चर बघा, कारण की मी जेवढं बोलेन तेवढे शब्द कमी आहेत, पण तुम्ही पाहाल तर तुम्हाला नक्कीच आवडेल. मग भेटूया अंटिल नेक्स्ट टाईम. बाय बाय, सी या.